तुम्हाला कोणी बसवलं जमिनीमध्ये? संदीप भोटकर, राजा भोटकर. हा, का बसवलं तुम्हाला? काय घेतलं त्याने? जमीन घेतली, हा पैसे देतो तू म्हणते, हा पैसे काय करायचे, देतो म्हणते, तेच बोलतो का म्हणते. परत शिवा देते, हा आज म्हणते मला जमीन मला पाहिजे, मला माघारी आमची जमीन द्यायला पाहिजे. 7 वर्ष संबंध आले मला सांगतो. हा. जमीन आमची माघारी पैसे यायला पाहिजे. आम्ही स्वतः शेत विकून आम्ही आमची जमीन पडक घ्यायची आणि टाकून द्यायची पडक. हा. बस व्यवहार किती झालता? 30 लाखाचा 30 लाख झाला व्यवहार. किती मिळाले पैसे? 2 लाख 2 लाख भेटले. बाकीचं? बाकी देतो म्हणजे फोन लावला. देतो म्हणते. आता कसं मी हातावर पैसे घेतो, मी पटसरी केलो का मग पोहेकडे पैसे गेलो बोलत बायको बी आणले तुम्हाला सांगतो. हा अधिकाऱ्याबद्दल काय तक्रार आहे म्हणत होतं? काय अधिकार तक्रार मग ती खोटी दिली त्यानं. हा काय कुठे दिले? फसवणूक केले. काय फसवले? एवढं तिचं म्हणलं की शिवाय आम्हाला शेत भेटलंय, हा असं त्याचा विचार केला त्यानं. तर मला बोलून दाखलं औरंगाबादला मग शेत फोड भेटलं म्हणलं. होय ना, माझ्या बापाने शेत ओढून घेतलं खर्च करून म्हणलं. मग वकील आहे ते वकील कुठला आहे नेमका? इथं तुझं आहे हा, इष्टी जाणार आहे ना त्याच पाठीमाग राहते मध्ये. तुम्हाला 30 लाख रुपये पुसले की नाही पैसे? नाही तुला 2 लाख 2 लाख हा. भेटले हा. मला. ते जमीन कुठे आहे तुमची? बारू गावात बारू शिवार. मग तिथे माझ्या निवड आहे, माझ्या देवापाशी 5% केलेलं आहे. हा. तिथे जमीन पीक काढलं, पीक काढून खाता या पैसे देत नाही. तक्रार कुठे दिले का? हा कंप्लीट केले का कुठे तक्रार? कंप्लीट नाही केली. आता दुसरी वेळ आहे तक्राराची. त्याला म्हणलं माझं शेत मला परत दे. परत ये. कुठलं कुठे ते बोलतो? म्हणते कोर्टाकडून शेत घे म्हणता या. हा पडवली कागदपत्र करून बरोबर देते. जमीन घेतलं परत देते म्हणलं माघारी परत. होय रे. आता तुम्ही राहता कुठे आता? पुण्याला. आता सध्या मी पुण्यात राहतो. कारण गाव मोठा दुसरा पडला गाव सोडलंय मी. आता कोणाकोणा तक्रार दिली? कोणाकोणा तक्रार दिली आता तुम्ही? त्यांचे नाव काय दे? तक्रार कोणाकोणा दिली तुम्ही? पुण्यात त्याचे नाव काय दे? त्यांचे नाव राजाभाऊ, काय राजाभाऊ